100% मुद्दे काढले तर 38% लोकांनी सांगितलं की विदेशी मूळ असल्यामुळे यांना पंतप्रधान करता कामा नये, हा या देशाचा निर्णय आहे हे सांगितलं. यामुळे एखादी व्यक्ती दुखावत असेल आणि त्यांचे इकडे तिकडे पसरलेले स्वयंघोषित फाट दुखावत असतील तर त्यांना बरं वाटावं म्हणून विदेशी कुळाचा माणूस हा प्रधानमंत्री पदावर बसवण्याचं पाप हा देश करू शकत नाही. आणि याच्याबद्दल आमच्या मनात कुठलीही शंका नाही आणि हे स्पष्ट लोकांपर्यंत मांडलं पाहिजे. तर विदेशी प्रधानमंत्री होता कामा नये हे म्हणणं जर अपराध असेल आणि या देशात मी एकटाच राहिलो असेल तरी सुद्धा त्याची मी वाटेल ती शिक्षा भोगायला तयार आहे. परंतु विदेशी माणसाला या देशाचं पंतप्रधान होऊ देता कामा नये यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा आम्ही करणार आहोत आणि हे स्पष्ट व्हायचं. आणि म्हणून एका बाजूला अटलजींसारखं बेजोड नेतृत्व कशाला लोक सरकार बदलते. दुसरं आमचं सगळ्यात मोठं कर्तृत्व आहे, हमने काँग्रेसचा अहंकार तोडला. हे मी काँग्रेसमध्ये म्हणाले ह्यांना काय सरकार चालवत नाही, पडतं तुटतं. जनसंघाच्या दिवसापासून इस दिए में तेल नहीं, सरकार चलाना बच्चों का खेल नहीं, जन जन से नाता है, सरकार चलाना आता है. गेली 10 वर्ष बनाना तर होईना, चलानाची बातच आहे. अटलजीने एक सिद्ध करून दाखवलं की अटलजींच्या मध्ये अशी मोहिनी आहे की 5 वर्ष 6वं झालं पूर्ण सरकार चालून स्थिर सरकार देणं ही काँग्रेसची मिरासदारी नाही, हे देशाला आता अटलजींनी दाखवून दिलं. आणि म्हणून नेतृत्व आणि कर्तृत्व दोन्ही आपल्याकडे. आता हे लोक काय आगळ्या वेगळ्या करतायत. काँग्रेस म्हणजे नाही, एकदम कॉपी कॅट आहे. तुम्हाला आठवत असेल शिवसेना भाजपची आपली युती झाली, आपण 95 साली निवडून आलो. मग बाळासाहेबांनी मला विचारलं, प्रमोद आता मंत्रिमंडळाचं वाटप कसं करायचं. मी तर आपला विज्ञानाचा विद्यार्थी म्हणजे साहेब सायंटिफिक वाटप करा म्हणजे भांडण होत. म्हणजे सायंटिफिक वाटप काय असतं म्हणलं 52% आमदार तुमचे आलेत, 48% आमचे आलेत, सगळी पदं 52-48 असं शेअर होल्डिंग असतं. ते शेअर त्याचे जेवढे कंपनीमध्ये त्याच्या हिशोबाने वाटा. बरं म्हणले, आम्ही वाटणी केली. 99ला आमचं सरकार गेलं, त्यांचं सरकार आघाडी केली, आळशी किती. मग काँग्रेसवाल्यांनी विचारलं वाटायचं कसं. ते म्हणले प्रमोद महाजनने लिहून ठेवलेला कागद आणा आणि जिथं शिवसेना लिहिले तिथं काँग्रेस लिहा आणि जिथं बीजेपी लिहिलंय तिथं एनसीपी लिहा आणि वाटून घ्या. एक खातं बदललं नाही, एक माणूस बदलला नाही. फक्त अरुण गुजरातींना त्यांनी सभापती केलं, एवढं सोडलं. तर भुजबळांना मुख्यमंत्री आणि गृहमंत्री, उपमुख्यमंत्री, गृहमंत्री देण्यापासून प्रत्येक खातं जसं आपण लिहून ठेवलं होतं तसं वाटलं. एक डिपार्टमेंट नाही बदल. ज्यांना साधी खाती वाटपा नाही आमचं का करतात. त्यामुळं आता तमिळनाडूमध्ये गेले, तिथे लोक भांडणामुळे काय डीएमके, पीएमके, एमडीएमके सगळे गोळा केले. त्यातले कोण किती वेळ राहतील ते नंतर आपण बघू. आम्ही म्हणलं ठीक आहे, तुम्ही रिटेलवर घेतला, आम्ही होलसेलवर पक्ष उडवतो. वजनदार डीएमकेशी युती झालं. आता उद्या आडवाणी जात आहे. जयललिताजीने सांगितलं मी तुमच्या कार्यक्रमात येणार, तुम्ही रात्री घरी जेवायला आलं पाहिजे. 2 तारखेला अटलजी जात आहेत कन्याकुमारीला, कारण आपला जो कन्याकुमारी काश्मीर रस्ता आहे त्याचं भूमिपूजन आहे सकाळी 10-11 वाजता. जयललिता म्हणा नाही मी तिथे पोहोचते, थोडं एक अर्धा तास उशीर करा, मला यायला थोडं, कारण अडवाणी जातील आणि मी यायला. मला एका पत्रकाराने विचारलं जयललितेवर तुमचं कसं पडलं. म्हणजे शिवसेना नंतरचा आमचा कोणी आयडिओलॉजिकल दोस्त असेल तर या आयडिया आणि मी विरोध म्हणून सांगत नाही.
मंदिरापर्यंत आणि राम मंदिरापासून विदेशी व्यक्तीला पंतप्रधान होऊ देणार नाही इथपर्यंत भारतीय जनता पक्षाला जे जे प्रिय मुद्दे ते त्यांचे मुद्दे. म्हणून मध्ये थोडं व्यक्ती सांगतात राम मंदिर पाहिजे, समान नागरी कायदा पाहिजे, मोदीनं जे केलं ते बरं केलं, मोदीच्या शपथविधीला गेलं पाहिजे, कोटा झालाच पाहिजे कारण कोटाचा उपयोग करायचा आहे. गोहत्याचा विषय, धर्मांतरणाचा विषय, विदेशी मुद्द्याचा विषय. मी म्हटलं शिवसेनेनंतर इफ देयर इज एनी नेक्स्ट आयडिओलॉजिकल पार्टनर ज्याच्याशी सिद्धांतावर आमचा कुठल्याही मुद्द्यावर मतभेद नाही, तो पार्टनर. स्वभावाचा आपण इथे जसं प्रयत्न करतो तसं तिथं कोणी करणारा निघाला तर काय फरक पडण्याचं काय करायचं आवश्यक. आपण इथे 20 वर्ष टिकवलं, तिकडे 20 वर्ष टिकवलं, काय काय करायचं. आणि म्हणून उगाच होतो आमच्याकडे पुष्कळ लोक आले. कुठे आले हो, कुठे आले तुमच्याकडे? आता कोणीतरी म्हणलं जम्मू काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फरन्स तुमच्यापासून गेली. म्हणजे गेल्या निवडणुकीत ती आमच्यावर नव्हतीच. कोणी सांगितलं तुम्हाला? वाचत नाही काय नाही. पण पत्रकारांना काही बोलता येत नाही, लगेच दुसऱ्या दिवशी लिहायचे की माझं पत्रकारावर घसरले. नको घसरायचे. बाबा नॅशनल कॉन्फरन्स आमचं गेल्याही निवडणुकीत नव्हतं, ते नंतरची दोस्त. तर पुष्कळ येतील, महाराष्ट्रात येतील, उत्तर प्रदेशात येतील, नॅशनल कॉन्फरन्स येतील, पुष्कळ प्रांतामध्ये. मग मला कोणतरी म्हणे हे पक्ष काय आहे? म्हणजे बा आपण इन्शुरन्स करतो की नाही, किंवा आपण मेलो तर आपल्या बायकोला पैसे आपण करतो. म्हणजे आपण मरतो का? चल मरा असं करत नाही, इन्शुरन्स करतो. तसं म्हणजे आमची इन्शुरन्स याची गरज पडावी अशी आमची इच्छा नाही, पण पडली तर आता थोडं लोक सांगतात उत्तर प्रदेशात कसं जिंकणार, काय होणार. घोटाळा होता तसं 91ला 96ला 98ला उत्तर प्रदेशात आपल्याला 80 पैकी 50 जागा मिळाल्या. गेल्या वेळी 29 मिळाले. थोडं कारण झालं, कल्याण सिंगासारखा नेता थोडा नाराज होता, बाजूला गेला, 5 वर्ष बाजूला गेला. त्यांच्याही लक्षात आलं, आपल्याही लक्षात आलं. मी आता वेदजी म्हणत होते की आता नंदू आला, आनंद आला. म्हणजे आपला प्रॉब्लेमच आहे. मी सगळ्यांना सांगतो, एक तर भाजपमध्ये येऊ नका, ते तुमच्या हातात. आल्यावर कुठे जाऊ नका, पण इकडे आल्यावर आपला रक्ताचा असा गट बनतो की तो दुसऱ्या कोणत्या पक्षात जमतच नाही. काय विशेष ब्लड ग्रुप आहे आपला, तो दुसऱ्या कोणत्या ब्लड मॅच होतो. आता मला ते आठवत नाही, धुळ्यामध्ये आपले कार्यकर्ते होते, बटे सिंग ना काय नाव, बटे सिंग. एकदा आपला पक्ष सोडून गेले बिचारे जनसंघ. मग 10-12 वर्ष काँग्रेसमध्ये राहिला. कोणत्याही बैठकीत तो उठून उभा राहिला तर बाकी लोक जनसंघी बट इतके वर्ष तुमच्या पक्षात म्हणजे तो जनसंघी तर जनसंघी थोडा बदलणार आहे तुझ्या ह्याच्यामध्ये फरक. आणि म्हणून ठरवलं काय, आज शनिवार आहे ना, सोमवारी चाललो मी लग्नाला, घेऊन येतो त्याला. संध्याकाळी पुन्हा पक्षात. आणि म्हणून कुठेतरी एखाद दुसरी डागडुजी झाली असेल, आम्ही व्यवस्था केली आहे. आणि म्हणून लोकांच्या मनात असं वाटतं की अटलजी सारखा पक्ष आहे, एवढं चांगलं गठबंधन आहे, एवढ्या चांगल्या गठबंधनमध्ये स्थिर असलेल्या देशाला उचलून वादळात फेकायचं का त्याला. आणि म्हणून कुणाच्या डोक्यात ह्या देशाला फेकावं असं नाही. अटलजींच्या कर्तृत्वाबद्दल मी बोलणार नाही. किरीटने सुंदर मांडलंय, पुष्कळ पुस्तिका तयार झालेल्या आहेत. आता मी आपल्या तरुण भारतने एक पुस्तिका काढलेली आहे, ट्रान्सफॉर्मिंग इंडिया. वाचण्यासारखं पुस्तक आहे. त्याच्या प्रकाशनाला मला जायचंय म्हणून मी भाषणाची घाई करतोय. मला कधी कधी असं वाटतं, म्हणजे एक गोष्ट जर आपण आज अभिमानाने सांगायची असं म्हटलं तर पहिल्यांदा अटलजींचं सरकार एक असं सरकार आहे जे केवळ भावनेवर नाही, नकारात्मक मुद्द्यावर नाही, आपण केलेल्या कर्तृत्वाच्या आधारावर लोकांना मत मागायला जाणारं हे गेल्या 40 वर्षातलं पहिलं सरकार. आणि याच्यात आपल्याला अभिमान वाटला.
शेवटी अमेरिकेनं नियम केला की ज्याचं आडनाव पटेल आहे त्याला व्हिसा द्यायचा नाही. ठरवून टाकलं, आता देत नाही. फार फार प्रयत्न, आता सुद्धा ते देतच नाही. गेली 10-12 वेळ नाही. हे गेले की एक मोठेल भारत फार नाही. कधी कधी फार. मी न्यूझीलंडला गेलो तर ते तिकडे क्रिकेटही खेळतात पण हॉकी खेळतात. म्हणजे आम्हाला असं वाटतं की भारताला आम्ही कधी कॉर्नर देत नाही. कॉर्नर दिलं की दुकान टाकतात. कारण त्या न्यूझीलंडच्या ऑकलंड शहरात जे कॉर्नर आहे त्याच्यावर एक दुकान आहे, कॉर्नर आहे त्याच्यावर एक दुकान आहे. कुठेतरी आहे, सरदारजी असेल, शिंदे असेल, पंजाबी असेल. आणि मग आपल्या सगळ्यांना मनात प्रश्न असा पडत होता की इंडियन्स कॅन डू एनिथिंग. बाहेर गेलं की आपण बुद्धिमान, इथं बेवकूफ. हवा पाणी खराब. माणसं बाहेर गेली की पराक्रम करतात आणि देशात आले की असं शेळी मेंढ्यासारखा देश आहे, गोर गरीब असं का व्हायला लागलं? इंडियन्स कॅन डू एनिथिंग, व्हाय नॉट इंडिया? त्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला सापडत नाही. अटलजींच्या नेतृत्वामध्ये आज आपल्याला सापडलं आणि आज आपण म्हणू शकतो की आज असा देश आहे लोक विदेशात जायला तयार नाही, वापस यायला लागले. कोणती सिलिकॉन व्हॅली आहे तिथून लोक इकडे येतात. काहीच फरक नाही बेंगलोर आणि सिलिकॉन मध्ये. हे कर्तृत्व आजपर्यंत कोणी दाखवलं होतं? आणि म्हणून मला विचाराल तर अटलजींनी रस्त्याची क्रांती नाही आणली. गंगा कावेरीची क्रांती तर क्षुल्लक क्रांती आहे. अटलजींनी गेल्या 5 वर्षात हिंदुस्थानच्या जनतेमध्ये एक मानसिक क्रांती आणली आहे की आपण 100 कोटीचा देश म्हणून जगात उभा राहू शकतो आणि जग आपल्याला सलाम करू शकतं. ही जी स्वाभिमानाची भावना